नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. तर चला, आज सकाळी सकाळी उठल्याच्या नंतर आवरला आणि मस्त देवपूजा पण करून घेतली. तर सकाळी उठल्याच्या नंतर सगळं घर वगैरे क्लीन करून घेतलं आणि नंतर मग देवपूजा केली. कारण आज बराचसा वेळ माझ्याकडे होता सकाळी, त्याच्यामुळं म्हणलं चला आज घरातलं सगळं आवरून घेऊया, नंतर स्वयंपाक करूया. तर स्वयंपाकाचं काय नक्की नाही मी काय बनवणार आहे आणि काय नाही, तर बघू आता पुढे. पण सकाळी सकाळी मस्त अशी देवपूजा वगैरे झाली, छान कपडे वगैरे धुवून झाले मस्त. आणि पूर्ण हार फुलं पण आणलेले होते, तर ते पण मी सगळे वाहून घेतले विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीला. आणि त्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं बाहेरचं वातावरण दाखवते, कारण गॅलरीमध्ये थोडेसे झाडं लावले होते, पण काय झालं सगळे रोग पडलं त्याच्यावर आणि अजिबात व्यवस्थित आले नाहीत. कढीपत्त्याचं झाड पण लावलेलं होतं, ते पण त्याचे पण पानं पिकून गेले. कशामुळं झालं असं सांगता नाही येत. तर इथं वेली वगैरे लावलेल्या आहेत मी अशाच, तर ते पण असे पूर्ण पानं गळतात त्याचे. आणि नागिनीच्या पानाचा वेलसुद्धा चांगला असा बहरत नाही, कारण आभाळ येतं ना मधून त्याच्यामुळं हे झाडांना काय व्यवस्थित काही पानं फुलं येत नाहीत. तर मोगऱ्याचं सुद्धा छान झाड आहे, त्याला कधीतरी फुल येते, कोपऱ्यामध्ये दिसतंय ती. आणि असं आहे सकाळचं वातावरण बाहेरचं. मस्त असं वातावरण आहे, ऊन पडलेलं आहे कवळं. आता जवळजवळ 9:30 वाजत आले, तर मला अजून नाश्ता पण बनवायचा आहे. पेशंटलासुद्धा नाश्ता द्यायचा आहे, कारण त्यांना सकाळी इंजेक्शन आणि गोळ्या चालू आहेत, त्याच्यामुळं नाश्ता आणि त्याच्यानंतर इंजेक्शन द्यायला लागतात. तर असं सकाळचं माझं रुटीन चालू होतं, तर म्हटलं चला ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करावं. तर आज नाश्त्याला मी बनवणार आहे पास्ता, कारण सगळ्यांनाच खायचं आहे. कारण पेशंटला काही जास्त देणार नाही मी, थोडासाच देणार आहे. त्यांना एवढं आवडत नाही असे खायला पदार्थ, पण थोडंसं आता रोज तरी काय बनवणार, त्याच्यामुळं म्हणलं चला ह्यातलंच थोडंसं त्यांना पण देऊया आणि दूध वगैरे देऊया, कारण दुधाने काय होतं मग थोडंसं जरा आराम पडतो आणि कॅल्शियम वाढायलासुद्धा चांगली मदत होते. त्याच्यामुळं त्यांना जवळजवळ थोडंसं 1-2 कप दूध आणि थोडासा नाश्ता. तर पास्ता आधी मी उकडून घेतला, मीठ आणि थोडंसं तेलाची धार टाकून घेतली आणि मस्त चाळणीमध्ये गाळून साईडला ठेवलं. आणि कांदा मिरची टोमॅटो सेम पोहे करतो ना त्याच पद्धतीने केला मी, पण छान झाला होता. आणि फक्त त्याला मॅगीसारखा मसाला असतो, पास्ता मसाला, तो टाकायचा. बाकी घरातला मसाला वगैरे काहीच टाकायची गरज नाही. तुम्हाला जर आवडत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही बटर टाकू शकता, चीज टाकू शकता, खूप छान होतं. पण आता हे आम्हाला एवढं हे खायचं नाही आहे, त्याच्यामुळं थोडासा हेल्दी बनवते. वरून थोडीशी कोथिंबीर टाकली, चवीनुसार मीठ टाकलं, हळद वगैरे काही टाकायचं नाही, हळद नाही टाकायची याच्यामध्ये. आणि मस्त पास्ता तयार झालेला आहे. तर आता हा पास्ता मी नाश्त्याला देते आणि त्याच्यानंतर मग म्हटलं आता स्वयंपाकामध्ये तरी काय बनवावं. तर स्वयंपाक करताना पण मला थोडंसं हेच येतं की काय भाजी बनवायची रोजच. तर कालच्या थोड्याशा भाकरी शिल्लक होत्या ज्वारीच्या आणि बाजरीच्या, तर मग मी काय केलं त्याचा चुरा करून घेतला मस्त. आणि खूप दिवस झाला असा चुरा केला नव्हता आणि हा चुरा सगळ्यांनाच आवडतो आम्हाला घरामध्ये, त्याच्यामुळं मग भाकरी पण शिल्लक राहिल्या होत्या, तर मी तो बारीक करून घेतला. त्यात लसूण टाकून घेतला, हिरवी मिरची काय टाकली नाही. म्हणलं चला आज मस्त लाल तिखटावरचा चुरा करूया. चुरा म्हणजे ह्याला तुकडे बारीक करून असं परतून घ्यायचे. कांदा जास्त टाकला आहे मी, कारण तुकड्याला कांदा जास्तच लागतो. तर चवीनुसार मीठ टाकून घेते. त्याच्यानंतर मग बारीक चुरा केला होता त्याला थोडंसं पाणी लावून मी ठेवलं आणि नंतर लगेच असा मस्त परतून घेतला. वाटलं तर थोडीशी वरून कोथिंबीर पण टाका, खूप छान होतं. तर आता एकत्र मिक्स करून घेतलं, हळद टाकली, मीठ पण टाकलं आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकली. तर किती छान आणि सुंदर पण दिसतोय आणि खायला पण एवढा टेस्टी लागतो. तर आज मी काही हिरवी मिरची वाटली नाही, फक्त लाल तिखटातला चुरा केलेला आहे, तर खूप छान होतो तो पण. सारखं हिरवी मिरची पण खाऊ वाटत नाही, कधीतरी असं लाल मिरचीतला चुरा केला ना तर ताकाबरोबर खूप भारी लागतो. तर हेच आमचं दुपारचं जेवण झालं. तर म्हटलं बघू लागलं तर करता येईल काय, तर ताक पण बनवून घेतलं थोडंसं. एक वाटीभर ताक साईडला करून घेतलं आणि त्याच्यानंतर इथं आता दुपारचं आमचं जेवण चाललेलं आहे. ताक आणि बाजरीचे ज्वारीचे मिक्स तुकडे बनवलेत लाल तिखट घालून. त्याच्यानंतर ह्या मिरच्या आणल्या होत्या आम्ही गावावरून. तर ह्या विकतच्या वेगळ्या आणि ह्या घरच्या आहेत, त्या समोरच्या आहेत आणि विकतच्या आहेत त्या गमेल्यातल्या आहेत. तर घराच्या समोर लावलेल्या होत्या थोड्याशा, तर ह्या मिरच्या आमच्या घरच्या आहेत आणि ह्या विकतच्या. तर म्हटलं चला घरच्या मिरच्या आहेत ना, त्याचं थोडंसं लाल मिरची पावडर बनवून ठेवते, कारण त्याचा कलर थोडासा मला वेगळा दिसतोय. पण खूप तिखट आहे आता. पण त्याच्यात मी काय केलं, बारीक करताना मीठ आणि तेल टाकून घेतलं, तर त्याला बरोबर कलर पण छान आलेला आहे लाल तिखटाला.
असं वाटलं होतं मिरच्या खूप खराब येतात नको घ्यायला, पण म्हणलं बघूया लाल तिखट करून. तर हे बघा त्यात फक्त तेल आणि मीठ टाकले तर एवढं छान तिखट झाले. आणि त्याच्यानंतर मग कारळाची चटणी पण बनवली. कारळाची चटणीचा व्हिडिओ पाहायचा असेल तर डिटेल टाकलेला आहे तुम्हाला वैशाली यूट्यूब रेसिपीवर, म्हणजे चॅनलवर, तर तुम्ही पाहू शकता कारळाची चटणी कशी बनवते ती. तर चला, संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी आज बनवणार आहे कारलं. तर आज काय दिवसभर स्वयंपाकाचंच आहे, बाहेरचं काय कुठलं नाही आहे, घरातलंच आहे. तर मस्त कारल्याची भाजी बनवायची. तर कारल्यामध्ये मीठ भरायचंच विसरून गेले. मी डायरेक्टच कारले धुवून शिजायला टाकले. तर मग नंतर लक्षात आलं मीठ भरायला पाहिजे होतं, पण आता विसरल्याच्या नंतर काय करता येते. मग तेलात टाकले त्याच्यामुळं काढता पण येईनात. आता अजून थोडंसं वरून तेल वगैरे टाकून घेते, मस्त परतून घेते आणि बराच वेळ कारलं परतून द्यायचं, म्हणजे त्याचा पूर्ण कडूपणा कमी होतो. हळद आधी टाकायची नाही, चांगलं कारलं परतल्याशिवाय हळद टाकायची नाही. आणि पार परतत आलं ना मग कारलं टाकून घ्यायचं. तर मग आता असं परत संध्याकाळी थोडासा नाश्ता पेशंटला, तर म्हणलं चला त्यांना काय जास्त दुसरं काय खायचं नाही, त्याच्यामुळं आत म्हणलं थोडासा दुधातला रवा बनवून देते. फक्त बिन साखरचं मीठ टाकून थोडंसं दूध आणि थोडंसं तूप. तर त्याच्यासाठी मी इकडं रवा पण भाजला होता आणि कारल्याची भाजी करायची संध्याकाळी. तर मस्त कारळाचा मसाला वाटून घेतला काळा आणि इकडं कारलं पण शिजवून ठेवलं. थोडंसं सुकं पण बनवलेलं आहे. सुक्या कारल्याची रेसिपी पाहिजे असेल ती पण टाकलेली आहे. मस्त भरलेलं काळ्या मसाल्यातलं कारलं, त्याची रेसिपी पूर्ण डिटेल कशी केली ती पण आहे, ते तुम्ही चेक करून पाहू शकता व्हिडिओमध्ये. तर बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहेत, तुम्हाला जर पाहिजे असेल तर. खूप भारी चांगले व्हिडिओ येतं बाहेर, म्हणजे आम्ही फिरायला वगैरे गेलेलो त्याच्यानंतर गावचे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये. आणि आमचे घरातले किंवा रुटीन आमची, तर हा दुपारचा थोडासा भात राहिला होता, तो पण मी आता इथं फोडणी दिला. पण फोडणी देताना जिरे टाकायचे तर फक्त तेल टाकून परतून घेतला आणि कोथिंबीर वरून टाकली. तर चला घेतलं ॲडजस्ट करून, कारण आता असा पण खाणार नाही म्हणलं, मग चला थोडीशी कोथिंबीर टाकूया. चट भाजीसोबत खातील किंवा असा खायचा असेल तरी पण छान लागेल कोथिंबीर टाकलं. अजून थोडेसे जिरे टाकले असते तर चांगला लागला असता. चला मग, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, लाईकसुद्धा करा. आता परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि नक्कीच कमेंटमध्ये